से पीताम्बर राम कृष्ण हरि जय जय
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधणी सुख झाले ओ साधणी तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवान बरवान विठ्ठल बरवान ओ माधव बरवान तुहा माधव बरवान तुहा विठ्ठल बरवान बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा माधव बरवान तुहा माधव बरवान तुहा विठ्ठल बरवान विठ्ठल बरवान अति धोळे बहुत सुकृताची बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवान 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 सुखाते आगर सर्व सुखाते पर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवान बरवान तुहा विठ्ठल बरवान बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवान विठ्ठल बरवान तुहा माधव बरवान तुहा माधव बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा माधव बरवान तुहा माधव बरवान तुहा विठ्ठल बरवान तुहा विठ्ठल बरवान राम कृष्ण
अजून द्या घेईन आनंदद्वय नित्य निरामय अनंतद्वय नित्य निरामय अनंतद्वय नित्य आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय
अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणांसी वाड श्रुतीने नतिपाद पुराणांसी वाड श्रुतीने नतिपाद ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते अमुचे कुळदैवत पांडुरंग ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप समचरण सरोजं सांद्र नीलाधाभं जघन निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतया सरे चरणा संतया सरे चरणा संतया चंद्रबाने कथेचा विस्तार बाने कथेचा चंद्रबाने कथेचा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी अपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रे जननी देवाच्व्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापती 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 आधी रंकाचे विनंती माझी रंकाचे विनंती तर जोडी तो कथे काळे आपण समेत बले माझे रंकाचे
आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. सेवारंभी अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन, अकारण करुणावरुणालय भक्त वत्सल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मे चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन, ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली, साधकांचे माईबाप, सकळ संत कंठभूषण माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज यांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणागत होतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री सावराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री अप्पा माऊली महाराज यांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन, माझ्या समोर बसलेले भगवान स्वरूप सर्व संत सज्जन भाविक जनांच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूज्य, परम आदरणीय, परम श्रद्धेय, परम वंदनीय माझे श्री गुरु श्री बाबांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणगत होऊन, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याच चरणी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, विश्ववंद्य, विश्वभूषण, वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड चिंतनीय मननीय असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराया आपले आराध्य, आपले उपास्य असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं तोंड भरून वर्णन करतात. विठाल ज्यांची सेवा तुकोबारायांच्या जीवनामध्ये होत आहे त्या पांडुरंगाची ओळख करून देणारा असा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. गायलेल्या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा, वेळ खूप झालेला आहे, द्वादशी आहे, मला पूर्ण कल्पना आहे, गाडी उशिरा सुरू झाली तरी थेट पोचणार आहे. विठाल प्रतिवर्षीप्रमाणे वर्ष 17वा आहे. या विठ्ठल रुक्माई मंदिराचा वर्धापन दिनानिमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्या निमित्ताने होणारा हा हरिनाम उत्सव आणि त्यामध्ये ही आजच्या दिवसाची सेवा. कार्यक्रम पत्रिका जर पाहिली तर पत्रिकेमध्ये परमपूज्य परमादरणीय श्री बाबांचं नाव आहे, पण बाबा पंढरपूरला गेले असल्यामुळे त्या निमित्ताने मी तुमच्या समोर उभा आहे. विठाल आजच्या सेवेकरता जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु संत श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराया आपले आराध्य, आपल्या उपास्य असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ओळख करून देतात. या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता थोडक्यात भूमिका अशी आहे की पूर्वीच्या साधू संतांनी जी भक्ती केली, जी उपासना केली, जी आराधना केली, ती आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला ओळखून भक्ती केली. आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला ओळखून भक्ती केल्याचा परिणाम असा की त्या भक्तीचं फळ असणारं जे मोक्ष आहे बिनचूक त्यांच्या पदरामध्ये येऊन पडलं. म्हणून भक्ती करत असताना, साधना करत असताना, उपासना करत असताना आपण ज्याची उपासना करतो, ज्याची भक्ती करतो त्याच्या स्वरूपाचं ओळखून जर भक्ती केली तर बिनचूक फळ आपल्या पदरामध्ये येऊन पडतं. विठाल म्हणून आपण ज्याची भक्ती करतो, ज्याची उपासना करतो त्याची ओळख करूनच आपण त्याची भक्ती केली गेली पाहिजे. पूर्वीचे काही जे आपण संत पाहू गेलो तर पूर्वीच्या संतांनी जी भक्ती केली, जी उपासना केली, आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला ओळखून भक्ती केली. याच्या उलट जर आपण आपल्या आराध्याला न ओळखता, त्याची ओळख न करून घेता जर आपण त्याची भक्ती केली, केवळ आपल्या मनाला वाटेल तशी जर भक्ती केली तर तशी भक्ती चालत नसते. नवे नवे त्या भक्तीचे परिणाम वेगळे होत असतात. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला थोडं सांगितलं की माऊली म्हणतात की आपल्या मनाप्रमाणे जर एखादा भक्ती करू गेला तर त्या मनाप्रमाणे केल्या गेलेल्या भक्तीचा परिणाम काय होतो. मंडोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठ स्थिरावला तोचे हरिपाठ स्थिरावला तोचे धन्य, हरिपाठ स्थिरावला तोचे मंडोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठ स्थिरावला
तो येथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून भक्ती करत असताना, साधना करत असताना आपल्या मनाप्रमाणे भक्ती करून चालत नसते, तर जी जशी सांगितली तशीच भक्ती जर केली, आपल्या आराध्याला ओळखून जर भक्ती केली, तर ती भक्ती फलप्रद होत असते, त्या भक्तीला फळ प्राप्त होत असतं. आपल्या मनाप्रमाणे भक्ती करून चालत नाही. मग भक्ती करावी ती कशी करावी? शास्त्राला, संतांना अपेक्षित असलेली, देवाला अपेक्षित असलेली भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली गेली पाहिजे. माऊली म्हणतात, स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परम सेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे. भक्ती कशी केली पाहिजे? तर आपल्या देवाला अपेक्षित असलेली भक्ती आपल्या जीवनामध्ये जर घडली, तर त्या भक्तीचं फळ आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणून पूर्वीच्या साधू संतांनी, जगद्गुरु संत श्री तुकोबारांच्या समकाळामध्ये जे काही साधू झाले किंवा अगोदर जे संत होऊन गेले, त्यांनी जी गेलेली जी भक्ती आहे, ती आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला, त्याच्या स्वरूपाला जाणून भक्ती केली गेली. उदाहरण द्यायचं झालं तर रामायणातला एक प्रसंग नजरेसमोर आणा. लंकाधीश रावणाचं वध करून ज्या वेळेला सगळेजण अयोध्येला आली, त्या दिवशी एके दिवशीचा असा प्रसंग आहे. एके दिवशी महालामध्ये प्रभू रामचंद्र आणि मारुतीराय एकटेच बसले होते. बाजूला लक्ष्मण दादा नव्हते, सीता माता नव्हत्या, कोणी नव्हते. लक्ष्मण दादा प्रभू रामचंद्रांच्या पायाजवळ बसले होते, प्रभू रामचंद्रांच्या चरणाची सेवा करत होते. महालामध्ये शांतता होती आणि अशा शांततेमध्ये प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना एक प्रश्न विचारला. प्रभू म्हणाले, हे मारुती, तू कोण आहेस? प्रभूंचा प्रश्न ऐकला आणि मारुतीराय थोडेसे हसले. आता कोणी प्रश्न विचारल्यानंतर कधी कधी हसावं आणि कधी हसू नये, याच्याबद्दल सुद्धा शास्त्र आहे. जेवताना सुद्धा हसू नये, प्रश्न विचारल्यानंतर हसू नये. प्रभू रामचंद्रांचे ते लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मारुतीरायांना विचारलं, माझा प्रश्न चुकीचा आहे का? प्रश्न चुकीचा नाही. मग हसण्याचं कारण काय? मारुतीरायांनी उत्तर दिलं, तुम्ही प्रश्नच असा विचारला की त्यामुळे मला थोडंसं हसू आलं. काय प्रश्न विचारला? मारुतीराय म्हणाले, मारुती म्हणून हाकही मारता आणि पुन्हा विचारता, मारुती तू कोण आहेस? प्रभू म्हणाले, मारुती, माझा प्रश्न चुकीचा नाही, मी पुन्हा तोच प्रश्न तुला विचारतो, मारुती तू कोण आहेस? कोण आहेस तू? आता मारुतीराय कोणी सामान्य नव्हते. बुद्धिमतां वरिष्ठं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता सामान्य नव्हते मारुतीराय. प्रभू रामचंद्रांच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला आणि रोख लक्षात आल्यानंतर मारुतीराय प्रभूला म्हणाले, प्रभू मी कोण आहे ऐकायचं का? ऐका. मारुतीरायांनी उत्तर दिलं, फार गोड उत्तर दिलं, ते मला तुम्हाला सांगायचं. मारुतीराय म्हणाले, देहदृष्ट्या तु दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशका आत्मदृष्ट्या त्वमेवाहम् इति मे निश्चलामती. मारुतीराय म्हणाले, देहदृष्ट्या जर आपण विचार करू गेलो तर हे प्रभू तुम्ही मालक आहात, मी तुमचा दास आहे. जीवदृष्ट्या जर विचार करू गेलो तर तुम्ही मी अंशी आहे, तुम्ही अंश आहात. आणि आत्मदृष्ट्या जर विचार करू गेलो तर मी आणि तुम्ही काही स्वरूपाने वेगळे नाहीत, मी आणि तुम्ही एकच आहोत. विठ्ठल. याचा अर्थ मारुतीरायांनी प्रभू रामचंद्रांची जी सेवा केली, जी दासत्व भक्ती केली, ही आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला ओळखून भक्ती केली. आपल्याही वारकरी संतांचा जर विचार करू गेलो तर वारकरी संतांनी सुद्धा आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला ओळखूनच भक्ती त्यांच्या जीवनामध्ये केली. नाथरायांचा जर आपण विचार करू गेलो तर नाथराय म्हणतात की आम्ही आमच्या आराध्याला, आम्ही ज्याची भक्ती करतो त्या उपास्याला आम्ही ओळखलं आणि मग त्याची आम्ही भक्ती केली. ओळखिला हरी ओळखिला हरी ओळखिला
सांगतात ओळखिला हरी साठविला पोटी ओळखिला आम्ही त्या हरीला अगोदर ओळखला आणि मग त्याला पोटामध्ये साठवला. म्हणजे आम्ही ज्याची भक्ती करतो त्याची ओळख आम्ही करून घेतली, त्याचं स्वरूप काय ते जाणलं आणि मग त्याची भक्ती केली. म्हणून भक्ती करत असताना आपण ज्याची भक्ती करतो त्याची ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्ही म्हणाल आज जी भक्ती होताना दिसते, आज आपण जर पाहिलं परिसरामध्ये तर आज एखादा असा गाव भेटणार नाही की ज्या गावामध्ये कीर्तन होत नाही. प्रत्येक गावामध्ये भक्तीचा उहापोह, नवे नवे भक्तीचा पूर आलेला आपल्याला दिसतो. जिकडे तिकडे सप्ताह, आता आज इथे कार्यक्रम आहे, खेळण्याला कार्यक्रम आहे, शास्त्री महाराजांच्या आश्रमावर सुद्धा तिकडे कार्यक्रम चालू आहे. भक्तीचा पूर आलेला दिसतो. मग इतकी भक्ती होताना दिसून सुद्धा त्या भक्तीचं फळ मात्र पदरामध्ये का पडलेलं दिसत नाही, असा प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे. भगवान म्हणतात की तसं पाहिलं तर ही सगळी मनुष्य जातच आहे ना, ही मनुष्य जात ही स्वभावता भक्ती करणारीच आहे. भगवान ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवल माझ्या ठाई. हा मनुष्य स्वभावता भजन करणाराच आहे, भजनशील आहे. पण मग इतकी भक्ती होऊन सुद्धा भक्तीचं फळ पदरामध्ये का पडत नाही, पुढे माऊलीने विस्तार केलेला आहे. माऊली म्हणतात की माझ्या स्वरूपाला न जाणता भक्ती केल्यामुळे त्या भक्तीचं फळ त्यांच्या पदरामध्ये पडलेलं दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने उत्तर दिलं, परिज्ञाने विननासिले जे बुद्धी भेदासी आले मी एकची या कल्पिले अनेकत्वे. माझं स्वरूप एकच असताना माझ्या एकाच्या ठिकाणी त्याने अनेकत्वाची कल्पना केली आणि परिणामता त्यांच्या भक्तीमध्ये काही दोष निर्माण झाले. त्यामुळे त्यांचं भक्तीचं फळ जे आहे, जे मोक्ष, ते पदरामध्ये पडलेलं दिसत नाही. विठ्ठल. म्हणून भक्ती करत असताना आपण आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला जितक्या प्रमाणामध्ये ओळखतो ना, तितक्याच प्रमाणामध्ये त्याचं फळ आपल्या पदरामध्ये पडत असतं. पुन्हा एकदा सांगतो, सिद्धांताचं वाक्य आहे, भक्ती करत असताना आपण आपल्या उपास्याला ज्या प्रमाणामध्ये ओळखतो, त्याच्या स्वरूपाला ज्या प्रमाणात जाणतो, त्याच प्रमाणामध्ये आपल्याला भक्तीचं फळ प्राप्त होत असतं. अगदी सोपं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. एखादा सामान्य गुराखी आहे, गुरं चारण्याकरता म्हणून रानामध्ये गेलेला आहे. रस्त्यामध्ये जात असताना त्याला एखादा 40-50 हजाराचा मोबाईल मिळाला. कल्पना करा, मिळणार नाही पण कल्पना करा, मिळाला. 40-50 हजाराचा आयफोन मिळाला असं कल्पना करा. आता त्या गुराख्याने तो आयफोन उचलल्यानंतर सुद्धा पाहिलं, वर पाहिलं, खाली पाहिलं, पण त्याचा वापर त्याला करता येईना. का वापर करता येईना? कारण त्याचं ज्ञान त्या मोबाईल पुरतं कसं होतं, मर्यादित होतं. त्यामुळे मर्यादित असल्यामुळे कदाचित त्या फोनवर, त्या मोबाईलवर आलेला एखादा कॉल सुद्धा त्याला उचलता येईल की नाही यात शंकाच आहे. का तर त्या मोबाईल विषयी त्याचं असलेलं जे ज्ञान आहे ते मर्यादित असल्यामुळे त्यापासून मिळणारा लाभ तो सुद्धा मर्यादितच असतो. पण तोच तो मोबाईल, आयफोन म्हणा, एखाद्या इंजिनियरच्या हातामध्ये पडला तर त्या मोबाईलचा उपयोग तो अनेक सॉफ्टवेअरचा उपयोग करून किती काय तो त्याचा उपयोग करू शकतो. का तर त्याचं ज्ञान भरपूर त्याच्याकडे आहे, म्हणून त्याचा तो उपयोग करू शकतो. जसं कसं या गुराख्याला मोबाईल मिळाला, तसं आपण ज्याची भक्ती करतो त्याच्यात ज्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्ञान होतं ना, त्या ज्ञानाच्या प्रमाणातच त्या भक्तीचं फळ आपल्या पदरामध्ये पडत असतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला न जाणता जर भक्ती केली तर न जाणता केलेल्या भक्तीने आपल्या पदरामध्ये फल पडत नाही. स्वतः भगवंताने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलेले आहे, आगा मातेने नोणी भजन
ते वायाची गाण आण. मला न जाणता जर भक्ती केली तर ती वाया, ती करणे ते क्षीण वाटत असे, म्हणून तो क्षीण होईल, उगाच त्रास होईल, पण त्या भक्तीचं फळ काही पदरापदे पडलेलं नाही. उलट साधू संतांनी जी भक्ती केली त्या आपल्या आराध्याला उपास्याला जाणूनच भक्ती केली. याच्या पुढे जाऊन सांगू, आपल्या आराध्याच्या आपल्या उपास्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊन भक्ती केली. मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा, नवलाभ काय सांगावा असे ऐक. आपल्या आराध्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊन भक्ती केली आणि परिणाम स्वरूप भक्तीचं फळ जे मोक्ष ते बिनचूक त्यांच्या पदरामध्ये पडलं. म्हणून जर भक्ती करायची आहे, उपासना करायची आहे, साधना जर करायची आहे, तर ती साधना करत असताना आपण ज्याची भक्ती करतो त्याचं स्वरूप काय ते जाणलं पाहिजे. तो किती व्यापक आहे जाणलं पाहिजे. त्याचं ज्ञान किती आहे, त्याचं ऐश्वर्य किती आहे, त्याची उदारता किती आहे, त्याची व्यापकता किती आहे, हे सगळं जाणलं पाहिजे. आणि हे न जाणता जर भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ पदरामध्ये पडत नाही. बाबा नेहमी एक विनोदाने म्हणत असतात की आळवितो ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. ज्याच्या नावाने आळवतो, ज्याची भक्ती करतो, त्याच्या स्वरूपाची जर जाणीव नसेल तर त्या स्वरूपाची जाणीव न करता जर भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ प्राप्त होत नाही. विठ्ठल म्हणून त्या आराध्याला आपल्या उपास्याला जाणून भक्ती केली पाहिजे. असं साधकांचा हा एक समुदाय तुकोबारायांकडे गेला. तुकोबारायांना सांगितलं की महाराज आम्हाला भक्ती करायची आणि भक्तीचं फळही आम्हाला पदरात पाडून घ्यायचंय. मग त्या आम्ही ज्याची भक्ती करतो त्याची ओळख आम्हाला करता येत नाही, मग आम्ही कोणाची भक्ती करावी. तुकोबाराय म्हणतात अपूर्णाची भक्ती करून चालत नाही, भक्ती पूर्णाचीच करावी लागते. जो कोणी पूर्ण आहे त्याची तुम्ही भक्ती करा. या जगताचा विचार करू गेलो तर जगतामध्ये पूर्ण असणारा एकच परमात्मा आहे. अपूर्णाची जर तुम्ही भक्ती करू गेलो, अपूर्णाला जर तुम्ही शरणागती केली तर एक अपूर्णाला दुसरा अपूर्ण सुखी करू शकत नाही किंवा पूर्ण करू शकत नाही. किंवा एका दुःखी जो आहे तो एक दुःखी दुसरा जो दुःखी आहे त्याला सुखी करू शकत नाही. माऊलींनी उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये, ना तरी सरोवर अटले राणी दुखिया दुखी भेटले, का वांज फुल फळले झाड जैसे. उदाहरण सुप्रसिद्ध ऐकलेलं आहे पण अभंगाच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणून सांगतो. एका राणामधून एक ब्राह्मण बुवा प्रवास करत होता. पूर्वीचा काळ होता, दळणवळणाची कोणती साधनं नव्हती, पायी प्रवास. आणि मग जंगलातून प्रवास करत असताना त्या घनदाट अरण्यातून अनेक हिंस्र श्वापदं होती. ब्राह्मणबुवा प्रवास करत होता आणि प्रवास करता करता वाघाची डरकाली त्या ब्राह्मणबुवाला ऐकायला आली. ब्राह्मणच होता. वाघाची डरकाली ऐकल्यानंतर घाबरला, मुख्य रस्त्यापासून भरकटला, जंगलामध्ये फिरू लागला, मुख्य रस्ता शोधू लागला, पण रस्ता काही मिळेना. शोधता शोधता संध्याकाळ झाली, मुख्य रस्ताही मिळाला नाही आणि खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा झाली नाही. असं करता करता दुसरा दिवस उजाडला. वेळ कमी असल्यामुळे लगेच 3 दिवस झाले. 3 दिवस झाले पण या ब्राह्मणबुवाला काही रस्ताही मिळेना आणि खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था झाली नाही. 4था दिवस उजाडला आणि 4थ्या दिवशी या ब्राह्मणबुवाला समोरून एक सद्ग्रस्त येताना दिसला. समोर एखादा सद्ग्रस्त पाहिल्यानंतर ब्राह्मणबुवाला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर ब्राह्मणाने आतमध्ये अंतःकरणात विचार केला, एकतर हा सद्ग्रस्त आपल्याला मुख्य रस्ता तरी दाखवेल, नाहीतर खाण्यापिण्याची तरी व्यवस्था करेल. त्या सद्ग्रस्ताला समोर येऊ दिलं, नमस्कार केला, रामकृष्ण हरी म्हटलं, त्यानेही रामकृष्ण हरी जय हरी म्हटलं. आणि मग या ब्राह्मणबुवाने आपली व्यथा समोरच्या सद्ग्रस्ताला सांगितली. त्या सद्ग्रस्ताला सांगितलं, म्हणे 3 दिवस झाले या जंगलामध्ये मी फिरतोय, मला मुख्य रस्ता मिळत नाही आणि माझी खाण्यापिण्याची व्यवस्थाही झाली नाही. एक तर मला मुख्य रस्ता तरी दाखवा, नाहीतर माझी खाण्यापिण्याची व्यवस्था तरी करा. आता त्या समोरच्या सद्ग्रस्ताने जे उत्तर दिलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तो समोरचा सद्ग्रस्त म्हणाला, ब्राह्मणबुवा तुम्ही 3 दिवस झाले या जंगलामध्ये फिरता आणि 3 दिवसाची उपवासी आहात. मी 7 दिवस झाले या जंगलामध्ये फिरतो आणि 7 दिवसाचा उपवासी आहे. दृष्टांत संपला. आता मी तुम्हाला विचारतो, कोणी कुणाची भूक निवारण करावी? 3 दिवसाचा उपवासी असलेला तो ब्राह्मणबुवा, याची भूक त्याने निवारण करावी जो 7 दिवसाचा उपवासी आहे, किंवा जो 7 दिवसाचा उपवासी असलेला तो सद्ग्रस्त, त्यांनी त्याची भूक निवारण करावी. दोघेही उपवासी असल्यामुळे कोणी कुणाची भूक निवारण करू शकत नाही. मग
एक दुःखी जीव दुसऱ्या दुःखी जीवाला जर शरण गेला, त्याची जर सेवा करू लागला, भक्ती करू लागला, तर तो पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. म्हणून भक्ती कोणाची करावी? जो पूर्ण आहे त्याचीच भक्ती करावी. मग पूर्ण कोण आहे? तर एकच देव पूर्ण आहे. आपण नेहमी म्हणत असलेला श्लोक आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एक भगवानच पूर्ण आहे. मग त्या देवाचीच भक्ती केली, त्या देवाच्या स्वरूपाला जाणून जर आपण भक्ती केली तर फळ आपल्या पदरात पडण्यासारखं आहे. मग या साधकाच्या वर्गानेच तुकोबारांना विचारलं, महाराज आम्ही देवाची भक्ती केली पाहिजे, आम्हाला कळालं, पण कोणत्या देवाची भक्ती केली पाहिजे हे आम्हाला कळलं नाही, कारण आम्ही संभ्रमात पडलेलो आहे. पुराणांचा जर विचार केला तर पुराणामध्ये अनेक देवतांचा विचार सांगितलेला आहे. एखाद्या पुराणाचा जर आपण कुठल्याही पुराणाचा विचार करा, ज्या त्या पुराणामध्ये ज्याचं पुराण असेल त्याला ईश्वर स्वरूप समजून त्या पुराणामध्ये त्या देवतेचं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणून भगवान गणेश पुराण पाहिलं तर जगताची निर्मिती भगवान गणेशाने केली असं वर्णन केलेलं आपल्याला त्या पुराणामध्ये पाहता येईल. भगवान शंकराचं शिवपुराण पहा, भगवान शिवापासून या सगळ्या जगताची निर्मिती झाली असंच वर्णन त्या पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही संभ्रमात आहोत, नेमकं कोणत्या देवाची आम्ही भक्ती करावी, आम्ही संभ्रमात आहोत. आम्हाला त्याच्यापासून सुटका करा, आमचा संभ्रम दूर करा. मग नेमक्या कोणत्या देवाची भक्ती करावी? देवांचं वर्गीकरण करायचं झालं तर देवाचं 2-3 प्रकारे वर्गीकरण करता येतं. काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत आणि एक मात्र स्वयंभू देव आहे. विठ्ठल विठ्ठल. आता केलेले देव कोणते आहेत आणि मानलेले देव कोणते आहेत? केलेले देव कोणते? आता आपण सगळे शेतकरी आहोत, नसले शेतकरी तर शेतकऱ्याची मुलं तरी आहोत. पण आपल्याला माहित आहे एखादं शेतावर एकच झाड असावं आणि सावलीचा आधार असावा आणि ते झाड तोडू नये असं जर आपल्याला वाटत असेल, मग त्या झाडाच्या बुंदाशी एक दगड ठेवला जातो आणि त्या दगडाला शेंदूर फासला जातो. हे काय आहेत? केलेले देव आहेत. काही मात्र मानलेले देव आहेत. मानलेले देव कोणते? श्रावण महिन्यामध्ये आपण पोथी लावतो, ग्रंथ लावतो आणि त्या ग्रंथाच्या समोर एक सुपारी ठेवली जाते आणि त्या सुपारीवर भगवान गणेशाला मानलं जातं. काही झालेले देव आहेत. 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रदेव होता येतं, हे झालेले देव आहेत. ब्रह्मदेव 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घ्यावे लागतात, ब्रह्मकर्म करावे लागतात आणि मग त्याला ब्रह्मदेव होता येतं, हे झालेले देव आहेत. पण नेमकं शरणागती करावी ती कोणाची करावी? तुकोबारांनी सांगितलं. त्यावेळेला साधकांनी तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज आम्हाला कुणाची शरणागती करावी हे कळत नाही, कुणाची भक्ती करावी हे कळत नाही, पण आम्हाला जरी कळत नसलं तरी तुम्हाला कळतं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मग तुम्ही कोणाची भक्ती करता, तुमचा आराध्य आणि उपास्य देवता कोण आहे याचा निर्देश ज्या वेळेला तुकोबारांनी केला, तुकोबारांनी म्हणतात की आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा पांडुरंग परमात्मा, तोच आमचं कुलाचं दैवत आहे. हेच तुकोबारांनी अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलेलं आहे. ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते संगाधिक दात, तुका म्हणे जाते संगाधिक दात, तुका म्हणे जाते संगाधिक दात, तुका म्हणे जाते संगाधिक दात. हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबारांनी त्या साधक वर्गाला उत्तर दिलं की आम्ही कोणाची जर भक्ती करत असो तर ते आमचं कुलदैवत आहे, जे पांडुरंग आहे त्याची आम्ही भक्ती करतो. आम्ही ज्याचे दास, आम्ही जाते, आम्ही जाते दास, दादा पंढरी दास, दादा पंढरी, दादा पंढरी वास, दादा पंढरी वास, दादा पंढरी वास, दादा पंढरी
तुकोबरांनी आपण ज्याची भक्ती करतो, ज्यांची उपासना करतो, त्यांची ओळख अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात केलेली आहे. आपण अभंगाची सोडवणूक ही शेवटूनच करणार आहोत, उलटी अशी. म्हणून टाळकरींनी लक्षात घ्या, आपण उलटाच प्रवास करणार आहोत. तुकोबरांनी ओळख करून दिली, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत आहे. आता अनेक देवता आपल्याला पाहायला मिळतात. काही ग्रामदेवता आहेत, काही वेशीच्या देवता आहेत, पण काही कुळदेवता आहेत. तुकोबारे म्हणतात आमची कुळदेवता कोण जर असेल ते आमचे कुळदैवत पांडुरंग. अनेक ठिकाणी तुकोबारांनी पांडुरंगाला कुळदैवत म्हटलेलं आहे. विठ्ठल कुळीचे दैवत करून दिले. आमच्या कुळीचं दैवत जर कोण असेल तर ते पांडुरंग आहे. इतरांचं कोणी का असेना, पण आमचं कुळदैवत मात्र पांडुरंग आहे. विठ्ठल कुळीचे दैवत. किंवा अनेकांच्या अनेक देवता असतील. तुम्ही रामायणातला प्रसंग जर नजरेसमोर आणला तर लंकेची जी देवी होती तिचं नाव काय होतं? लंकेणी. ती लंकेची सुरक्षा पाहायची. याचा अर्थ असा, काही ग्रामदेवता असतात ते गावाची सुरक्षा पाहतात, गावाच्या सुरक्षेकरता त्यांची योजना असते. पण तुकोबारे म्हणतात आमचं जर आम्ही कोणाची भक्ती करत असू तर ते आमचं कुळदैवत असलेला पांडुरंग आहे. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. अनेक ठिकाणी तुकोबारांनी या पांडुरंगाची ओळख करून देत असताना कुळदैवत म्हणून केलेली आहे. माझ्या कुळेची स्वामिनी विठाई जगत्रय जननी पंढरपूर निवासिनी दोन्ही कर ठेवणी जगनी सखी उभी ग साजणी. अनेक ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. तेव्हा तुकोबारांनी साधक वर्गाला साधकांनी तुकोबारांना विचारलं की महाराज तुम्ही म्हणता आम्ही या पांडुरंगाची या विठ्ठलाची भक्ती करतो, तो पंढरपूरला राहतो, पण तुम्हीच या पांडुरंगाची भक्ती करता की आणि कोणी या पांडुरंगाची भक्ती करतो? तुकोबारांनी उत्तर दिलं की केवळ आम्हीच करतो नाही तर या भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते सनकादिक सुद्धा याच पांडुरंगाचं ध्यान करतात अभंगाच्या शेवटच्या चरणावर. तुका म्हणणे जाते सनकादिक जात, तुका म्हणणे जाते सनकादिक जात, तुका म्हणणे जाते सनकादिक जात, तुका म्हणणे जाते सनकादिक जात. कुलदैवत पांडुरंग
जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी सांगितलं ते आमचं केवळ कुळदैवत आहे म्हणून आम्ही त्याची भक्ती करतो असं नाही, तर ते आमचं कुळदैवत आहेच, पण भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे फार मोठी आहेत ते सनकादिक सुद्धा याच पांडुरंगाचं ध्यान करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. आता हे सनकादिक कोण आहेत याचा जर आपण विचार करू गेलो तर संत वाङ्मयामध्ये सनकादिक कोण आहेत याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संत सनकादिकांची ओळख करून देत असताना हे सनकादिक कोण आहेत तर सनकादिक जाण परमभक्त सनकादिक जाण. आता हे सनकादिकांचा जर विचार करू गेलो तर हे सनकादिक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि देवाचे अंतरंग देवाचं नित्य सान्निध्य प्राप्त झालेले असे हे भक्त आहेत. या सनकादिकांचा अधिकार जर आपण पाहू गेलो तर वेळोवेळी जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी सुद्धा या सनकादिकांना विनंती करावी आणि देवाने आपल्यावर कृपा करावी अशी सनकादिकांकडे मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक अभंगामध्ये याचा विचार आपण तुकोबारायांकडून करू शकतो. गाथ्यामध्ये अशी अनेक प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. सनकादिकांची प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सनकादिकांचा अधिकार फार मोठा आहे. यांचा अधिकाराचा जर आपण विचार करू गेलो तर ज्या वेळेला या जगताची निर्मिती केली तर जगताची निर्मिती करत असताना या परमात्म्याने सृष्टीची निर्मिती करत असताना काही प्रजापतींची निर्मिती केली. त्याच्यामध्ये मरीची आहेत, अत्री आहेत, अंगिरस आहेत. पण यांचा अधिकार जाणून प्रवृत्ती लक्षण धर्माची अंगीकार यांचं परिग्रहण परमात्म्याने यांच्याकडून करून घेतलं. पण ज्या वेळेला निवृत्ती लक्षण धर्माचं परिग्रहण करायचं झालं त्यावेळेला परमात्म्याने ती जबाबदारी जर कोणावर दिली असेल तर ती सनकादिकांवर दिलेली आहे. विठ्ठल गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन करत असताना या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना या वृक्षावर अनेक काही फांद्या सांगितलेल्या आहेत. अनेक फांद्या सांगितल्यात. या संसार वृक्षाचं वर्णन देवाने केले. ऊर्ध्व मूलम मधशाखमश्वस्तं प्रावुर्वयम् छंदांशी यस्य पर्णानि यस्यं वेदस्य वेदविद. या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना या वृक्षावर असलेल्या मधल्या फांद्या कोणत्या आहेत, वरच्या फांद्या कोणत्या आहेत, बुडाच्या खालच्या बाजूला असलेल्या फांद्या कोणत्या आहेत याचं विस्ताराने वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं आहे. पण या संसारावर एक विशेष फांदी आहे आणि ती फांदी म्हणजे सनकादिकांची फांदी आहे. माऊली वर्णन करत असताना म्हणतात अनेक एक शाखा जे सनकादिक नामे ख्याता जे फली मुळी नाडलता भरलिया ब्रह्मी. या सनकादिकांचं वर्णन करत असताना या शाखेचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की ही सनकादिकांची अशी शाखा आहे
जी फळी मुळी नाडलता म्हणजे मुळातच सापडली नाही. मूळ म्हणजे मायेमध्येच, म्हणजे याचा अर्थ मायेच्या आवरणाच्या पलीकडे असलेली ही जी शाखा आहे ही सनकादिकांची शाखा आहे. आणि या अशा सनकादिकांचा ही सनकादिक सुद्धा माझ्या पांडुरंगाचंच ध्यान करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. या सनकादिकांचा अधिकार सांगावं गेलो तर खूप उदाहरणं माझ्याकडे आहेत. एकदा काय झालं, भगवान विष्णू, ब्रह्मदेव वगैरे सगळे भगवान विष्णू तिथे आले आणि भगवान विष्णू आल्याबरोबर सगळेजण उठून उभे राहिले आणि त्यांना सामोरं गेले. आता जर एखाद्या आपल्या घरी जर एखादा मोठा व्यक्ती येणार असेल तर त्या मोठ्या व्यक्तीचं, अधिकारी व्यक्तीचं घरी बसून वाट पाहू नये, तर त्यांना सामोरं जायचं असतं, मोठ्यांना सामोरं जायचं असतं. तसं आता भगवान विष्णू आले, सगळे उभे राहिले आणि त्यांना सामोरं गेले. पण सनकादिक ऋषी हे 4 कुमार काही उठले नाहीत. त्यावेळेला भगवान विष्णूने विचारलं, सगळे उठून उभे राहिले, सामोरं आले, तुम्ही मात्र का आले नाहीत? त्यावेळेला सनकादिक ऋषींनी सांगितलं की तुला पाहिल्यानंतर, हे देवा, तुला पाहिल्यानंतर आम्ही देहभावावर असू तर आम्ही तुमच्या सामोरे आलो असतो, पण आमचा देहभावच हरपून जातो. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आमच्या अंतकरणाची अशी अवस्था होते की आमचा देहभाव विसर्जित होऊन जातो, आम्ही देहभावावर नसतो. देह भाव हरपला, देह भाव हरपला. जपतात देह भाव दिलं की आमचा देहभाव हरवून जातो. देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. आमचा देहभाव हरपून जातो. म्हणून अशी जे सनकादिक आहेत, जे भक्तीमध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, ते सुद्धा माझ्या पांडुरंगाचंच ध्यान करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते अमुचे कुळदैवत पांडुरंग. पुन्हा साधकांनी तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता तुमचं कुळदैवत पांडुरंग आहे, तुम्ही त्या पांडुरंगाची भक्ती करता, केवळ तुम्हीच त्या पांडुरंगाची भक्ती करता असं नाही, तर भक्तीच्या क्षेत्रामध्ये मोठे असलेले सनकादिक ऋषी जे आहेत ते सुद्धा या पांडुरंगाचंच ध्यान करतात. पण याकरता तुमच्याकडे काही शास्त्राचा पुरावा आहे का, काही शास्त्र प्रमाण आहे का? त्यावेळेला तो शास्त्र प्रमाण तुकोबाराने दिलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पार, पुराणाशी चाड श्रुतीने नती पार. झाले साकार, झाले साकार पुंडलिकाचे समचरण, साजर विटे
पांडुरंग परमात्मा आमचं कुलदैवत आहे. ज्या पांडुरंगाचं सनकादिक सुद्धा ध्यान करतात त्या पांडुरंगाचं काही शास्त्र प्रमाण तुकोबारांनी 3ऱ्या चरणामध्ये दिलात. पुराणांसी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका. तुकोबाराय म्हणतात की पुराणांना सुद्धा ज्याचा माग लावता आला नाही आणि श्रुतीला सुद्धा त्याला जाणता आला नाही. पुराणांशी वाड श्रुतीने नती पार. आता पुराण म्हणजे काय? पुराणांचा जर विचार करू गेलो तर पुराणांच्या अनेक व्याख्या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक व्याख्या अशी आहे पुराणाची की पुराण म्हणजे नेमकं काय? तर पुरा परंपरा वक्ती पुराणम तत्प्रकीर्तितम. ज्याच्यामध्ये पुरा परंपरा सांगितलेली म्हणजे ज्यामध्ये परंपरा सांगितलेली त्याला काय म्हणायचं? पुराण म्हणायचं. अजून सुद्धा एक व्याख्या आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते. कशाला पुराण म्हणतात? तर सर्गश प्रतिसर्गश वंश मन्वंतराणीच वंशानुचरितम च एव पुराणम पंचलक्षणम. 5 लक्षणांचा ज्या ग्रंथामध्ये अंतर्भाव असेल त्या ग्रंथाला तुम्ही पुराण म्हणा. कोणत्या 5 लक्षण? सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतराणीच वंशानुचरितम. सर्ग म्हणजे कारणसृष्टी, प्रतिसर्ग म्हणजे कार्यसृष्टीचा विचार ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला असेल, वंशाचा विचार मग सूर्यवंश असेल चंद्रवंश असेल ऋषीमुनींचा विचार वंशाचा विचार ज्या ग्रंथामध्ये सांगितलं असेल त्याला पुराण म्हणा. वंशानुचरितम त्या वंशाचं चरित्र आणि मन्वंतराविषयी ज्याच्यामध्ये उल्लेख असेल अशा ग्रंथालाच तुम्ही पुराण म्हणायचं. आणि 5 लक्षणं ज्या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला सापडणार नाहीत त्याला पुराण म्हणण्याचं काही कारण नाही. अशी 18 जरी पुराणं पाहिली तर या 18ही पुराणांचा जर विचार करू गेलो तर तुकोबाराय म्हणतात ही 18च्या 18ही पुराणं आमच्या आहारीलाच गातात. 18ही पुराणे आहारीसी गाते किंवा 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे निष्ठा नाम गावे. म्हणून या 18 पुराणाने सुद्धा या भगवंताचंच वर्णन केलेलं आहे. पूर्वीचा जर विचार करू गेलो तर एकच पुराण होतं आणि 1 कोटी श्लोकांची संख्या असलेलं, परंतु त्याची विभागणी केली. जसं वेदाची विभागणी करत असताना पूर्वी एकच वेद होता पण त्या वेदाची व्यासांनी 4 वेदामध्ये त्याची जशी विभागणी केली तसं पुराणांची विभागणी करून सुद्धा त्यातला सारांश व्यासांनी 18 पुराणामध्ये मांडलेला आहे. पण या पुराणांना सुद्धा देवाचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. पुढे श्रुतीने नती पार. श्रुतींना सुद्धा या देवाचा मागमूस लागता आला नाही. या जगामध्ये सगळ्यात मोठा शहाणा जर कोण असेल तो सगळ्यात मोठा शहाणा वेद आहे. वेदाला मोठा शहाणा म्हटलेलं आहे पण वेदाला सुद्धा देवाच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करता आलं नाही. त्यांनी स्वरूपाला जाणलं नाही याचा तसा अर्थ नाही, पण स्वरूपाला जरी जाणलं तरी त्याला विधिमुखानं त्या देवताचं वर्णन करता आलं नाही. मग निषेधमुखाने तो वर्णन करू गेला. पुसुनका बाई पुसुनका बाई वेदासी काही कळलेचे नाही. या वेदाने इतर ठिकाणी फार मोठी बडबड केली. इतर ठिकाणी मग इतर कोणतंही क्षेत्र असेल या वेदाने अनेक बडबड केली. पण ज्या वेळेला या देवतेचं म्हणजे पांडुरंगाचं वर्णन करायचं झालं त्यावेळेला मात्र या वेदाला मुकत्व प्राप्त झालं. या वेदाला काहीच बोलता आलं नाही. येथ वेद मुके झाले. माऊली म्हणतात की या ठिकाणी इतर ठिकाणी मग इतर कोणतंही क्षेत्र असेल त्या ठिकाणी या वेदाने फार बडबड केली. भक्तीचं क्षेत्र असेल, ज्ञानाचं क्षेत्र असेल, वैराग्याचं क्षेत्र असेल, पण या ठिकाणी मात्र देवाचं वर्णन करत असताना त्याला मुकत्व प्राप्त. येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले का रातीविन मावळले रवी शशी. म्हणून या वेदाला सुद्धा देवाचं वर्णन करता आलं नाही. मग असा जो परमात्मा आहे जो निर्गुण निराकार आहे तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा ज्याला पुराणांना सुद्धा त्याचा ठाव लागला नाही, ज्याला श्रुती मातेला सुद्धा त्याचं वर्णन करता आलं नाही, तोच निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो साकार झाला. आणि कुणा करता साकार झाला? ते झाले साकार पुंडलिका ते झाले साकार. मग निर्गुण निराकार असलेला हा जो परमात्मा आहे आपल्याला आता फुलं उडवायची आहेत. म्हणून निर्गुण निराकार असलेला हा जो परमात्मा आहे ज्याच्या स्वरूपाचं वर्णन कोणालाच करता आलं नाही कारण त्याचं स्वरूप मनवाच्या तीत
तुझे हे स्वरूप. मग असा जो परमात्मा आहे ज्याला रंग नाही रूप नाही, निषेधमुखानं वर्णन करत असताना श्रुतिमाता वर्णन करते अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा रसम अनित्यम गंध यच्चवत. रंग नाही, सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. रंग नाही रूप नाही नई वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरकुर आहे. मग ज्याला रंग नाही रूप नाही नाव नाही काहीच नाही, मग असा जो निर्गुण निराकार असलेला परमात्मा आहे तोच परमात्मा आम्हा भक्तांकरता म्हणजे पुंडलिका करता साकार झाला. म्हणून मी एक प्रमाण पुढे म्हणणार आहे आणि ते प्रमाण म्हणून झाल्यानंतर आपण देवावर पुष्पवृष्टी करायची आहे. हा परमात्मा जो मुळात निर्गुण निराकार आहे, मग तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार झाला. कुणाकरता झाला तर आम्हा भक्ताकरता झाला. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. म्हणून मी प्रमाण म्हणतो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा म्हणे झाला सोपा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु आप्पा माऊली महाराज की जय. पुराणांशी वाढ श्रुती नेणती पार ते झाले साकार पुंडलिका. मग हा निर्गुण निराकार असलेला परमात्मा ज्याचं वर्णन श्रुती मातेला सुद्धा करता आलं नाही, पुराणांना सुद्धा त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही, मग तो मात्र पुंडलिका करता साकार झाला. मग तो साकार झाला, तो कसा साकार झाला, कशा स्वरूपाने साकार झाला आणि कुठे साकार झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुकोबाराने दिली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ते समाचरण साजरे विठेवरी ते समाचरण साजरे विठेवरी साजरे विठेवरी ते समाचरण साजरे विठे
अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. जगद्गुरु संत श्री तुकोबार यांचा हा अभंग. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबारांनी आपले आराध्य आपले उपास्य असलेल्या पंढरीश पांडुरंगाची ओळख करून दिलेली आहे. ओळख करून देत असताना या अभंगाचं चिंतन करत असताना खालच्या बाजूने आपण सुरुवात केली. तुकोबारांनी ओळख करून दिली की हा पांडुरंग परमात्मा जो आहे तो आमचा कुळदैवत आहे. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. केवळ तो आमचा कुळदैवतच नाही तर भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते सनकादिक सुद्धा याच पांडुरंगाचं ध्यान करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. केवळ सनकादिकच ध्यान करतात असं नाही तर शास्त्रप्रमाण म्हणून तुकोबारांनी तिसऱ्या चरणामध्ये पुराणान शिवाड श्रुतीनेण ती पार. त्याला ज्यांचा पुराणाला ठाव ठिकाणा लागला नाही, श्रुती मातेला सुद्धा ज्याचं वर्णन करता आलं नाही, तोच पांडुरंग परमात्मा तोच मात्र पुंडलिका करता साकार झाला. पण तो कसा साकार झाला, कशा स्वरूपामध्ये साकार झाला आणि कुठे साकार झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुकोबारांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिलेले. ते हे समचरण साजिरे विटेवरी पाठ करतो. म्हणून परमात्मा वाचक असं ते सर्वनाम आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण द्यायचं झालं तर तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, सर्वनाम हे परमात्मवाचक सर्वनाम असलेला असा जो परमात्मा ते हे समचरण साजिरे विटेवरी. मग तो परमात्मा या विटेवरती उभा राहिला. पण कसा उभा राहिला तर समचरण आणि साजिरे. सुंदर, साजिरे या शब्दाचा अर्थ सुंदर आणि समचरण अशा रूपाने तो आपल्या या पंढरीश पांडुरंग परमात्मा या पंढरपुरावरती विटेवरती उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण कसा उभा राहिला ते हे समचरण. सगळ्यांकरता तो सारखा आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने असंच म्हटलेलं आहे, समोहम सर्वभूतेषु. सगळ्या भूत मात्रांकरता मी कसा आहे तर सारखा आहे. म्हणून समचरणाने, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी अनेक अभंगामध्ये याचा विचार आपल्याला करता येतो. म्हणून सगळ्यांकरता तो सारखा असल्यामुळे कोणीही यावं आणि तिथे पाय कर कटी, समपाय कर कटी, पाय कर कटी, समपाय करकटी
उभा तटी भिवरेच्या, तो भिवरेच्या तटावरती उभा राहिला, पण कसा राहिला? समपाय समचरण, ते हे समचरण. आणि तो कसा उभा राहिला? तर साजिरे स्वरूपामध्ये, साजिरे म्हणजे सुंदर अशा स्वरूपामध्ये तो उभा राहिलेला आहे. संतांनी वर्णन करत असताना फार गोड वर्णन केलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी ठेवोनिया. सुंदर असं स्वरूप धारण करून तो करकटावरती उभा राहिलेला आहे. परत कुठे उभा राहिला? पहा भीमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठल भीमातिरी म्हणजे चंद्रभागेच्या काठावरती, त्या भीमा नदीच्या काठावरती तो तिथे उभा राहिलेला आहे. ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. मग असा हा जो विठ्ठल रूप आहे भीमा नदीच्या तिटावरती उभा आहे, सुंदर साजिरे रूप धारण करून समचरणांनी जो उभा आहे, हे जर त्या देवाचं तटस्थ लक्षण असेल तर जो भीमा नदीच्या काठावरती उभा आहे त्याचं मूळ स्वरूप लक्षण काय आहे? ते स्वरूप लक्षण तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आनंद राम आनंद
भीमा नदीच्या तीरावरती उभा असलेला हा जो पांडुरंग परमात्मा आहे, सुंदर म्हणून उभा आहे, साजीरा उभा आहे, समचरणांनी उभा आहे. पण त्याच पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं स्वरूप लक्षणाने वर्णन करत असताना तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्वरूप लक्षणाने वर्णन केलं. तो परमात्मा कसा आहे? आनंद, अद्वय, नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. आता या सगळ्या पदांचा विचार करायला आपल्याला वेळ नाही, पण आनंद स्वरूप आहे. तो परमात्मा कसा आहे? तर सच्चिदानंदम ब्रह्म, तो आनंद स्वरूप आहे. पण केवळ आनंद असं जर परमात्म्याचं लक्षण केलं तर ते विषयानंदावर अतिव्याप्त होईल. म्हणून विषयानंदाची व्यावृत्ती करण्याकरिता पुढच्या पदाची योजना केली, आनंद अद्वय. कारण विषयानंद जो प्राप्त होत असतो हा द्वैतामध्ये प्राप्त होत असतो, आणि भगवान द्वैतामध्ये नाही. तर भगवान कसा आहे? अद्वय, म्हणजे तो भेद शून्य आहे, द्वैत रहित आहे. पण द्वैत रहित या अशी जर परमात्म्याची लक्षणा जर केली तर स्वतःला अद्वैती म्हणून घेणारे मध्वाचार्य, माधवाचार्य हे स्वतः द्वैतीच आहेत. म्हणून त्यांचीही व्यावृत्ती करण्याकरता पुढचं पद वापरलं, आनंद अद्वय नित्य. तो परमात्मा कसा आहे? तो नित्य आहे. मग नित्य असलेला परमात्मा, नित्य कशाला म्हणतात? ज्याचा कशानेही नाश होत नाही, कधीच नाश होत नाही, त्याला नित्य म्हणतात. ज्याला कुठल्याच प्रकारचा नाश संभवत नाही, ज्याला स्वभाव नाश नाही, आश्रय नाश नाही, परता नाश नाही, कार्य नाश नाही आणि कारण नाश सुद्धा नाही, त्याला नित्य म्हणतात. म्हणजे जो कोणत्याही परिच्छेदाला प्रतियोगी होत नाही, देश परिच्छेदाला प्रतियोगी होत नाही, काळ परिच्छेदाला प्रतियोगी होत नाही आणि वस्तू परिच्छेदालाही प्रतियोगी होत नाही, असा जो कोणी आहे त्याला नित्य म्हणतात. म्हणून हा परमात्मा कसा आहे? तर तो नित्य आहे. पण नित्य म्हटल्याने सुद्धा इथे हे लक्षण सुद्धा अतिव्याप्त होतं. कशावरून? नैयायिकांनी आकाशाला सुद्धा नित्यच मानलेलं आहे, परमाणूला सुद्धा नित्य मानलेलं आहे. म्हणून त्याचीही व्यावृत्ती करण्याकरता अजून पुढच्या पदाची योजना केली. मग तो परमात्मा कसा आहे? निरामय. निरामय म्हणजे कोणत्याही विशेषणाने रहित, कोणत्याही उपाधीने रहित असलेला असा जो परमात्मा आहे. परंतु परत एकदा शंका आहे, कोणतीही विशेषता जर त्या परमात्म्याजवळ नसेल, त्याला रंग नसेल, रूप नसेल, त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा जर गुण नसेल, कुठल्याही प्रकारचा धर्म जर त्याच्याजवळ जर नसेल, तर मग बुद्धांची जी लक्षणं आहेत, बुद्ध धर्मीयांची, ती तिथे आपल्याला लागू पडलेली पाहायला मिळतात. बुद्धांच्या लक्षणांचा जर विचार करू गेलो तर बुद्धांनी काही सिद्धांत मांडले आहेत. सर्व क्षणिकम क्षणिकम, सर्वम दुःखम दुःखम आणि सर्व शून्यम शून्यम असे बुद्धांची ही काही तत्व आहेत. तर सर्वच जर शून्य असेल, मग उपाधीच नसेल, कुठल्याही प्रकारचे धर्म गुणच त्याच्याजवळ नसतील, म्हणून बुद्धांच्या या मताचं खंडन करण्याकरता पुढे तुकोबारायांनी अजून एक पद मांडलेलं, नुसता विशेष रहित जरी असला तरी जे का निज ध्येय योगियांचे, म्हणून योगी सुद्धा त्याचं ध्यान करतात आणि ज्याचं ध्यान योगी करतात तोच पांडुरंग परमात्मा विटेवरती समचरणांनी साजिरी रूपाने उभा आहे आणि भीमातारीवरती तो उभा आहे. आणि तो कोणाकरता आला? तर ते झाले साकार पुंडलिका. आणि पुंडलिका करता जो साकार झाला तोच पांडुरंग परमात्म्याचं, त्याचंच ध्यान सनकाधिक करतात. आणि तोच आमचा कुळदैवत असलेला पांडुरंग परमात्मा आहे. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ज्ञानेश्वर जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. जगद्गुरु संत श्री तुकोबारायांचा अभंग. या अभंगावर जसं जमलं तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी संकुचित वेळेमध्ये, अगदी संकुचित करता करता जसं जमलं तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य, परम आदरणीय, परम श्रद्धेय, परम वंदनीय माझे श्री गुरु श्री बाबांचंच आहे. जे काही चुकलं असेल तो माझ्या मतीचा, बुद्धीचा दोष समजून उदार अंतकरणाने क्षमा करा. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे चिवरले पायिकपण. सेवेला समारोप देण्यावरती पुन्हा एकदा तुम्हा कृपाळू संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळ्यांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. दोन्ही मृदंगाचार्यांनी उत्तम प्रकारची साथ केली. तुमच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. टाळकऱ्यांनी सुद्धा सुंदर चाली म्हटल्या.
त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन तुमच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि सेवेला विराम देण्यापूर्वी एक थोडक्यात एक सूचना अशी की सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू श्री अप्पा माऊली महाराज यांच्या प्रेरणाशक्तीने चालू असलेला कीर्तन अभियान नाचू कीर्तनाच्या रंगी गेली 5 वर्ष होऊन 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. 68वा कार्यक्रम महिन्यातून एकदाच होतो आणि येत्या 68वा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजेच उद्या 10 तारखेला संध्याकाळी बेलवली गावामध्ये पनवेलमध्ये होणार आहे. बरोबर नेहमीप्रमाणे 5 ते 6 माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघेल. त्यामध्ये हरिपाठ होईल आणि 6 ते 7:30 केवळ 1.5 तासाचं कीर्तन आहे. 6 ते 7:30 हरिभक्तीपारायण महंत रामकृष्ण महाराज घरत वहाल यांचं कीर्तन होईल आणि 7:30 ते 8 अर्धा तास वारकऱ्यांचा महामंत्र जो रामकृष्ण हरी या मंत्राचा गजर करत उभ्या रिंगणामध्ये नाचण्याचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम समाप्त होईल. मग ज्यांना ज्यांना भक्तिसुखाचा आनंद लुटायचा आहे त्यांनी उद्या संध्याकाळी बेलवलीला यायचं आहे. चाल म्हणे सर्वांना आनंदाची बातमी सर्वांना ठाऊकच असेल. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रामलल्लाला म्हणजे श्रीरामाला न्याय दिला, म्हणजे आपल्यालाच न्याय दिला. सर्वांचा आदर बाळगून आपण एक 5 मिनिटं रामप्रभूंचं भजन करूया. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि थोडं नाचला तरी बरं होईल, आपला आनंद येतो. उभे राहा उभे राहा. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम
हॅलो हल आरती घ्यायच्या अगोदर महाराजांचा आपण या ठिकाणी शाल सर्कल देऊन सत्कार करायचे. या अतिशय उत्तम या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी अभंगावर निरूपण केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याकडं कीर्तन सेवा झाली पाहिजे. कीर्तन आपण ठेवणाऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. अभंगाला सोडून कुठल्याही प्रकारे बाहेरचं विवेचन न करता अभंगावरच महाराजांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मालकांतर्फे त्यांना वस्त्र आणि श्रीफल देतील, त्यांनी त्याचं स्वीकार करायचं. झाली का आरती? सुख करता दुःख